मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मला नाही जमणार हो, मी कधीच असं काही केलेलं नाहीये. मंजिरी, तुला आठवतंय आपण चहाच्या टपरीवर बसलो होतो, तर तिथे एक माणूस फोनवर बोलत आला आणि एकदम पॅनिक झाला आणि अचानक आपल्याकडे आला आणि त्यांनी आपल्याला विचारलं, अहो तुम्ही माझा फोन पाहिलात का? तेव्हा तू काय म्हणत होतीस आठवतंय? अहो तुमचा फोन तर तुमच्या कानाला आहे, आठवतंय? म्हणजे तू एक काम कर ना, तू डोळे मिटून घे. अगं मीट ना. आता असं इमॅजिन कर की तुझ्या समोर एक विस्तीर्ण समुद्र आहे. तू आताच असा ड्रेस घातलास ना, अगदी तसाच ड्रेस घालून तू समुद्र किनाऱ्यावर चालतीयस. तुझ्या पायाला हळूवार वाळूचा स्पर्श होतो, वाऱ्यावर मस्त केस उडतात, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आणि तू इतकी आनंदात आहेस ना की तुला असं वाटतंय की तूच उडतीयस. आणि थोडस दूर मी तुझी वाट बघत उभा आहे, तुझं लक्ष माझ्याकडे जातं, आपली नजरानजर होते, मग तू स्लो मोशन मध्ये माझ्याकडे पळत येतेस. आता आपल्यातलं अंतर कमी होत आहे. तू जवळ येऊन मला घट्ट मिठी मारतेस, मी तुला उचलून घेतो आणि तुझा चेहरा मी माझ्या हातात घेतो. मला तुझ्या डोळ्यातलं प्रेम बघायचंय. म्हणजे आता डोळे उघड. तुझे मॉडेल देवनी प्लीज लीव अस अलोन. मी कुठे काय केलंय? तुला चांगलंच म्हणजे तू काय केलंस ते. ओ गॉड, मी इथे फक्त ऑडियन्स म्हणून आले. तुमच्या या सर्कस मध्ये पार्टिसिपेट करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. सौना यू प्लीज कॅरी ऑन, मला बघायचंय. देवेनी प्लीज तू इथनं जा. विसरतेस का? तुम्ही सगळेच विसरताय का? मॉम इकडनं जाताना या घराचे इंचार्ज मला करून गेला होता, त्यामुळे मी मला हवं तिथे वाटेल तेव्हा जाऊ शकते. काय मग मंजू, मज्जा आहे बाबा तुझी. शूटिंगच्या निमित्ताने छान छान कपडे घालायला मिळतात. स्वप्नात का होईना पण लांब कुठेतरी फिरायला गेल्याची ऍक्टिंग करता येते. पण काय करणार ना, आता खरे पैसे नाही आहेत म्हणल्यावर हे असंच इमॅजिनेशन कामी येतो. हो की निघ. यू आर इम्पॉसिबल. मंजू ऐक ना, तू असं समज इथे कोणीच नाहीये. इथे फक्त शौनक उभा आहे. कम ऑन मंजिरी, मी आहे ना इथेच आणि मी तुझ्या सोबतच असेल कायम, तुझा हात धरून. हो ना? आणि इथे कुणालाही घाबरायचं नाहीयेस, स्वतःच्या घरात. मला नाही समजत. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मी नाहीये तुमच्यातली, तुमच्यासारखी. मला हे मॉडेलिंग वगैरे नाही जमत. थँक गॉड. बरं झालं तू स्वतःच म्हणालीस, कारण तू नाहीच समजातली. तुला काय वाटलं मंजू, हे महागडे कपडे घालून लगेच तू रिच वाटशील? हा मेकअप जरी केलास ना तरी खरा चेहरा नाही लपवू शकत तू. रियालिटी हीच आहे की तू एक गरीब घाणेरड्या वस्तीतली फालतू घरातली मुलगी आहेस. तुझी लायकी कायम हीच राहील की तू या घरातले नोकर आहेस. नोकर. मंजू, तू दादू
my work here is done. Bye, baby. Hi. Hey, hi. हाय, मी ओळखलं नाही तुम्हाला. आपण आम्ही मोनाच्या फ्रेंड्स. मोनिका ऍक्च्युली आज किटी पार्टी आहे ना? हो हो हो. या नाही, या बसा. मोना दिसत नाहीये. कुठे आहे ती? अदिती, यू नो ना मोनिका, ती अजून तयारच होत असेल. इव्हन 4 ते 5 वेळा तिचा मेकअप आणि आउटफिट चेंज करून झालेही असतील. ती खूप कॉन्शियस आहे, यू नो ना. ए, तुम्ही लगेच तिला चिडवू नका प्लीज. कधी नव्हे ते तिने आपल्याला तिच्या घरी बोलवलंय. मोनाला काय रिच सासर मिळालंय. बघ ना, केवढा मोठा बंगला आहे हा. हो ना. खूपच जुनी मैत्री दिसते तुम्हा सगळ्यांची. हो मग, कॉलेज पासून वी आर ऑल फ्रेंड. ही रोजी, ही मीना, निधी, स्नेहा आणि मी आदिती. आणि तुम्ही हॅव यू मेट बिफोर? मी मंजिरी, शौनकची. हो, शौनकची मैत्रीण का? हा, म्हणजे आमच्यात मैत्री आहे असं म्हणू शकता तुम्ही. पण नात्याने मी शौनकची बायको. मंजिरी, पण शौनकची फियांसे तर कोणी देव. मग मंजिरी, कुठे भेटलात ग तुम्ही? US मध्ये की इथेच? आम्हाला शौनकचं लग्न झाले हे सुद्धा नंतर कळलं. मोनिकाने बोलवलंच नाही आम्हाला. देशमुखांच्या धाकट्या मुलाचं लग्न घरच्या घरी केलं. शोभत नाही देशमुखांना. काय ग मंजिरी, तुला हौस नव्हती का ग्रँड लग्न करायची? तुम्हाला काय करायचं त्या चौकशा? मंजिरी, तू यांच्याकडे ना बिलकुल लक्ष देऊ नकोस. असं नाही ग, बट मोनिका म्हणत होती ना ग्रँड रिसेप्शन असणार आहे. मग कधी असणार आहे रिसेप्शन? काही ठरलं नाहीये अजून. ए, लाजली बघा ती. किती मस्त दिसते ना लाजल्यावरती. लग्न मानवलेलं दिसतंय. हो, आणि तिचा ड्रेस पण बघ ना किती सुंदर दिसतोय. हे कुठून घेतलं ग मंजिरी? हे अगं, तिची स्किन बघा ना किती ग्लोईंग आहे. मंजिरी, तू नक्की दर आठवड्याला स्पाला जात असणार आहेस. नाही हो, मी एक काम करूया. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक आणि काही स्टार्टर्स घेऊन येते. वा, देशमुखांच्या घरांना शोभतीयस अगदी. परफेक्ट सून मिळाली आहे देशमुखांना. हे फक्त मोनिका समोर बोलू नको, नाहीतर ती जेलस होईल. आणि मंजिरी, आज आम्ही रम्मी खेळणार आहे, तर तूही आम्हाला जॉईन कर. तुम्ही गप्पा कंटिन्यू करा ना, मी आलेच. बी कम्फर्टेबल. हा, किती दिवसांनी भेटतो आपण. कशी आहेस? किती सारी. थँक्यू. बसा बसा तुम्ही. जस्ट बी कम्फर्टेबल. ओके. सो कशी दिसते माझी साडी? गॉर्जियस. मोना बेब, तुला किती कूल सिस्टर इन लॉ मिळाली. किती छान आहे ती. आणि तू का आम्हाला आधी म्हणायचीस की शौनकची फियांसी खूप ऍटिट्यूड मारते? आम्हाला तर तसं बिलकुल नाही वाटलं. खूपच छान आहे ग ती. काय? तू ते बघ, सनलाइट जातोय. मला आर्टिफिशियल लाईट्स मध्ये नाही शूट करता येणार यार. भैरवी, तुला माहिती आहे. नाही ना, तू जरा शांत हो. आपण काहीतरी सोल्युशन काढू. थांब जरा. मला सोल्युशन नकोय, मला माझी मॉडेल हवी आहे. नाही ना, तिला थोडा वेळ दे ना. अगं, ती घाबरलीये. समजून घे ना प्लीज. आय कॅन अंडरस्टँड, पण लाईट गेला तर मी कशी शूट करू यार? मला डेडलाईन्स आहेत.
ती देवयानीनं चांगलाच बदला घेते. मी तिला रिजेक्ट केलं होतं ना मॉडेलिंगसाठी, म्हणून हे असं सगळं बोलून गेली मंजिरीला. पण मुळात ती या घरात काय करतेय? स्कॉलर, व्हॉट इज दिस? देवयानीला तुम्ही या घरात का राहू देताय? आय मीन दिस इज सो वियर्ड. नाही, त्याबद्दल तर विचारूच नकोस. आमच्या मॉम डॅडच्या सुपीक डोक्यात ना आयडिया आलेली आहे, म्हणून तर शेफारली आहे ना ती. मंजिरीला एवढं बोलली ना, त्यामुळेच कॉन्शियस झाली आहे ती. भैरवी, आय डोंट थिंक आता मंजिरी परत येईल. आणि मी आजच्या शूट नाही केलं ना तर डेडलाईनच्या आत काम पूर्ण नाही होणार. जस्ट डोंट नो व्हॉट शुड आय डू नाउ. स्कॉलर, आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे. दादू, हो, ओनली यू कॅन सेव्ह मी नाउ. प्लीज दादू, प्लीज मंजिरीला काही करून परत आण. अगं ये सुमन, ठेव तिथे. मंजू, ही सुमन आमच्याकडे सगळा स्वयंपाक हीच करते. खूप उत्तम सवय आहे हिच्या हाताला. घ्या ना तुम्ही, स्टार्ट करा. मंजिरी, तू आम्हाला नाही का जॉईन होणार? नाही, ती इट्स ओके. तसंही मला थोडं काम आहे. तुम्ही कंटिन्यू करा. नाही, तू थांबलंच पाहिजेस. मला माहितीये तुला खूप काम आहेत. एवढ्या मोठ्या घरची सून आहेस तू. नाहीतर काय, या मोनिकाने तुझ्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलेलं नाही. शौनक आणि तू कुठे भेटलात, कसे भेटलात? तुम्ही हनीमूनला कुठे जाताय? फॉरेनला ना? अर्थात देशमुख येते. हनीमूनचं नाव ऐकून लाजतीये बघ. सांग ना. She's going to Mauritius. Yes. They're going to Mauritius आणि मग तिथूनच पुढे ते सेंट्रल युरोप फिरून येणार आहेत. I mean to say ईस्टर्न युरोप. म्हणजे आम्ही आधी काही दिवस मॉरिशस मध्ये राहणार आहोत आणि मग युरोपला जाणार. मॉरिशस युरोप मध्ये असं नव्हतं म्हणायचं मोनिकाला. म्हणजे तिला माहिती आहे ना ते. ऍक्च्युली काय झालं की शौनकला युरोपला जायचं होतं आणि मला शांत समुद्र किनारा. आणि मग आपल्या हिंदी महासागराशिवाय आणखीन छान काय असू शकतं? काय? हिंदी महासागर, इंडियन ओशन. मॉरिशस इंडियन ओशन मधलंच एक आयलंड आहे. माहित नव्हतं का तुम्हाला? मला माहित होतं. ऍक्च्युली ते आशिया आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये येतं. बापरे, तुझी जाऊ खूपच हुशार दिसतीये ग. एनिवे, मला खरंच थोडं महत्वाचं काम आहे. तुम्ही कंटिन्यू करा आणि काही लागलंच तर सांगा मला. ओके मोनिका? चल सुमन. मंजू, शौनक, तुम्ही इथे? तुला शोधायला आलो. न सांगता कुठे काय आपल्याला दिवस ग? हो, सो क्यूट. घरातल्या घरात एकमेकांना मिस करतायत. हो ना, नवीन नवीन रोमांस आहे त्यांचा. नाहीतर आपले नवरे परदेशी गेले तरी मिस करणार नाहीत कधी. शौनकचं किती प्रेम आहे त्याच्या बायकोवर, ते दिसतंय त्याच्या डोळ्यात. बायकोशिवाय तो राहू शकत नाही असं वाटतंय. या सगळ्या मोनिकाच्या कॉलेज फ्रेंड्स आहेत. आज त्यांची किटी पार्टी आहे म्हणून आल्यात आपल्याकडे. अच्छा, हाय हाय. शौनक, देशमुखांना शोभेल अशी सून आणलीस तू? तुमची लव्ह स्टोरी ऐकायची राहिली आहे. तुम्ही कुठे भेटलात आणि कोणी कोणाला प्रपोज केलाय? आता देवयानी बाहेर आली तर माझ्या फ्रेंड्स मंजूला शौनकची बायको समजतायत. आणि आज तर कळत पण नाहीये मंजूला बघून. आता देवयानी आली ना तर ती एकही चान्स सोडणार नाही यांना हे दाखवून द्यायचा की ती शौनकची बायको आहे.
सगळा गोंधळ होईल. माझ्या फ्रेंड्स समोर काय रिस्पेक्ट राहील माझा. नाही नाही, मला ना काहीतरी केलंच पाहिजे. प्रणव, एक्सक्यूज मी. काय ग झाली किती बर्थडे एवढ्यात? बेबी, एक घोळ झालाय. आय मीन झाला नाहीये, पण होईल, होऊ शकतो. मंजू, अरे तिला माझ्या फ्रेंड्सनी बघितलं रे. हो झाला का OTSDDI? ऑन द स्पॉट दनादन इन्सल्ट. नाही ना, त्या तिला माझी जाऊ समजत होत्या. आय मीन आहेच तर ती माझी जाऊ आता. यु नो व्हॉट आय मीन, अरे त्या तिच्याशी गप्पा मारत होत्या आणि कॉम्प्लिमेंट्स देत होत्या. अरे तिला काय सांगते? तुला कळलं नाही की ती आपल्याकडे काम करायची? नाही ना, बिलकुल कळलं नाही. आणि ती आता असली मस्त दिसत होती. अरे मी पण एक मिनिट रेकग्नाइज नाही केलं की हीच ती मंजू आहे. असला मस्त वन पीस घातला होता तिने, फुल ऑन ब्रँडेड वाटत होता. माहितीये कसं काय? इंटरेस्टिंग. नया ट्विस्ट. शौनक मुळे एवढी चेंज झाली मुलगी अचानक. मला असं वाटतं की मॉमने तिला आपल्या स्टेटसचं समजावं म्हणून ती असं करत असेल. चल जाऊन बघू. प्रणव, तुला कळतंय का प्रॉब्लेम काय आहे ते? हे बघ, आता देव्यानी हॉलमध्ये आली तर काय होईल? अरे मी माझ्या फ्रेंड्सना काय सांगू? हा, की ऍक्च्युली ना ही आमच्या घरची सून नाहीये, तरी पण ती इथे राहतीये. आणि शौनकची जी खरी बायको आहे ती घराबाहेर राहते. ती मंजू नसती आली ना सगळ्यांसमोर, तर मी देव्यानीला इंट्रोड्यूस पण करून दिलं असतं सून म्हणून. पण मलाच तसं नको होतं. नाहीतर माझ्या फ्रेंड्सने तिला आणि मला लगेच कम्पेअर केलं असतं. एनिवेज, देव्याने इम्प्रेसेस एव्हरीवन आणि मग मी कमी पडते. प्रणव, मला काही सुचतच नाहीये, मी काय करू? तू एक काम करतोस का? तू देव्यानीला असं बोलण्यामध्ये बिझी ठेव, माझी पार्टी चालू आहे तोपर्यंत. इतक्या वेळ काय बोलू मी तुझ्याशी? आणि दिस इज मी टाइम. मला माझा फ्री टाइम पाहिजे. अरे प्रणव, तुला कळत नाहीये का? मला त्या मंजू आणि देव्यानीचा फेस ऑफ माझ्या फ्रेंड समोर अजिबात नकोय. अरे माझी काय इज्जत राहील त्यांच्या समोर? देशमुखांची काय इज्जत राहील असं झालं तर? बेबी, देशमुखांची इज्जत आता फक्त तुझ्या हातात आहे. हा, देशमुखांची इज्जत गेली खड्ड्यात. ते माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात काय माहितीये का? आपला फायदा. विचार कर, या घरात 2 बायका अशा आहेत ज्या म्हणतात की मी शौनकची बायको. आता देशमुखांच्या घरात असा ड्रामा ह्यापूर्वी कधी घडला होता का? नव्हता. होऊ दे बदनामी देशमुखांची, राहू दे इज्जत पाण्यात, काही फरक पडत नाही. तरच यांना कळेल. मला सांग, हा जो ड्रामा चाललाय तो कोणामुळे घडतोय? त्यांचा धाकटा आणि आवडता मुलगा शौनक. आणि देशमुखांच्या प्रतिष्ठेचा कायम विचार कोण करत आलाय? त्यांचा थोरला आणि सगळ्यात नावडता मुलगा प्रणव आणि त्यांची मोठी सून म्हणजे तू. तर आता मला सांग, आली देव्यानी बाहेर, केला तिने सीन क्रिएट. हू केअर्स? चिल. त्यात फायदा कोणाचा आहे? आपला. हे काय, या दोघी कुठे गेल्या? आय गेस ब्रेक घेतला असेल त्यांनी. तुम्हाला माहितीये, मोनिकाच्या मैत्रिणींना कळलंच नाही की मी त्यांच्यातली नाहीये. म्हणजे मला अगदी त्यांच्यातलीच समजून, त्यांची मैत्रिणी समजून माझ्याशी त्या गप्पा मारतो. बहुतेक हा सगळा या गेटअपचा परिणाम आहे. नाही, हा तुझा परिणाम आहे. तू विचार कर ना, ज्यांना माहित नसतं त्यांच्या मनात सुद्धा येणार नाही की तू त्यांच्यातली नाहीयेस. आणि ज्यांना असं वाटतं त्यांच्या मनात दोष. प्रॉब्लेम त्यांचा आहे, तुझा नाही. तू अजून एक एक्झाम पास झालीस. अगं मला वाटलं की तुला हे सगळं फोटोशूटच्या दरम्यान कळेल, पण मोनिकाच्या मैत्रिणींमुळे तुला तुझंच कळलं. तुझ्या भाषेवरून, तुझ्या दिसण्यावरून तुला कुणीच वेगळं समजू शकत नाही. हे तू स्वतःच्या मेहनतीने मिळवलेस. आणि शौनक, तुम्हाला माहितीये,
म्हणजे तुम्ही मला एरवी जे अवांतर वाचन करायला लावता ना, त्याने काय फायदा होतो याचा आज प्रत्यय झाला मला. म्हणजे मोनिका असं म्हणाली की आपण दोघं हनीमूनला मॉरिशसला जाणार आहोत आणि त्यांना असं वाटत होतं की मॉरिशस युरोपमध्ये आणि मोनिकाच्या मैत्रीण तिच्यावर असायला लागल्या. मोनिका तुझ्याशी कसं वागते हे विसरून तू तिला मदत केली, तिला सांभाळून घेतलंस. यू ट्रीटेड हर लाईक युअर फॅमिली. म्हणजे तुला सगळ्यांशी चांगलं वागायला कसं काय जमतं ग? मी काही विशेष केलेलं नाहीये आणि माझं कोणाशी भांडणही नाही. आणि हो, माझ्या घरच्यांवर कुणी हसलेलं मला नाही चालणार. बरं, आता एक सिरियस प्रश्न. मला खरंच सांग की तुला हनीमूनला कुठे जायचं, युरोप का मॉरिशस? सांग ना. अगं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, अगदी माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हल्ली बघावं तेव्हा आपल्यामध्ये कोण ना कोणतरी येतच असतं. स्माइल ऑफ द सोल मिळाली फायनली. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.